प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या प्रवीण मारुती भोसले या नराधमाला तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. अल्पवयीन पीडिताची प्राथमिक वैद्यकीय तपासणी केली असता सदर पीडिता गरोदर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या धक्कादायक प्रकारामुळे येवले तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील तळवाडे येथील प्रवीण भोसले आणि पीडित यांचे कौटुंबिक घरगुती संबंध होते. कौटुंबिक आणि ओळखीचा फायदा घेत लिंगपिसाट प्रवीणने आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या अल्पवयीन पीडित मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत अनेक वेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यातून सदर पीडित गरोदर असल्याचे लक्षात येताच पीडिताला फूस लावून गावातून पळ काढला. मुलगी घरातून गायब झाल्याचे लक्षात येताच पीडित मुलीच्या वडिलांनी थेट पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांना पुणे येथून ताब्यात घेतले. तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरोधात कलम 137, 2, 65, 1, 87 आणि पोस्को अंतर्गत 4, 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला येवला न्यायालयात हजर केले असता 3 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो, येवला.